नमस्कार मंडळी, मी मंजुषा थावरे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज एक वेगळा विषय नाही आहे, विषय जुनाच आहे पण तो माझ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करते आहे। म्हणजे आता चातुर्मास आला, श्रावण सुरू झाला, सणवार सुरू झाले, त्या निमित्ताने नवीन पिढीशी काहीतरी संवाद साधायचा केलेला हा एक प्रयत्न आहे असं म्हणूया। कारण त्यांना हल्ली खूप प्रश्न असतात आणि त्याची आपण योग्य प्रकारे उत्तरं दिली तर त्यांना हे पटतं देखील, नाही का? तर बघा कसं वाटतंय। आला बाई श्रावण, आता सणवार, गोडधोड लगबग करावी लागणार। दरवर्षी येतो श्रावण, तरी देखील ही घोकमपट्टी मात्र करावी लागते। आता ही घोकमपट्टी नाही हो, ही उजळणी आहे। म्हणजे जरा आपल्यालाच आठवण करून दिली ना की त्याप्रमाणे तयारी करायला सोपं जातं। पुरुषांना नाही कळत या गोष्टी। इतर वेळी जरी मी कितीही आधुनिक, व्यवहारी आणि विचारी, माझी राहणीही तशीच, तरी देखील सणवार मात्र मला पारंपरिक पद्धतीनेच करायला आवडतात। आता तर आधीचं बंधन पण नाही राहिलं। त्या बंधनात असताना जरा चिडचिड व्हायची की ऑफिस, सुट्ट्या, सणवार हे सगळे पारंपरिक पदार्थ करताना तारेवरची कसरत, मुलांची शाळा, अभ्यास, परीक्षा सगळंच, तेव्हा चिडचिड नक्की व्हायची। पण आता काय आहे ना, मुलं मोठी होत आहेत आणि ते प्रश्न विचारतात। आपल्या वेळी नव्हती हो पद्धत, आईने सांगितलं की हे कर की ते कर, विचारत नव्हतो। आजकालची मुलं विचारतात आणि आपल्याला त्यांना उत्तरं समर्पक द्यावी लागतात। त्यामुळे प्रत्येक सणामागचा जेव्हा मी विचार करायला लागते ना, तेव्हा मला आपल्या पूर्वजांनी हे सगळं किती सुंदर पद्धतीने मांडून ठेवलंय याचं खूप कौतुक वाटतं आणि मी अजून अजून आपल्या परंपरांच्या प्रेमात पडते। पण तरीही मी असंच ठरवते की शेवटी मनाला जे पटेल ते त्या पद्धतीने, अगदी सगळं जसंच्या तसं कदाचित नाही जमणार आणि त्याचा अट्टाहासही नाही करायचा, स्वतःकडनं पण ही अपेक्षा नाही करायची, पण ज्याच्यातून मनाला आनंद मिळेल ते मात्र नक्की करायचं। आणि कसं आहे, श्रद्धा डोळस असावी, अंध नसावी। त्यामुळे आणि शेवटी अहो आपण बायका, आपल्याला मुरडायला आवडतंच की, नाही का? वेगवेगळ्या प्रसंगी आणि ते डेज वगैरे असताना आपण त्याप्रमाणे नटतच असतो। मग सणवार आल्यावर जर पारंपरिक पद्धतीने आपण नटलो तर आपल्याला देखील किती छान वाटतं। सुंदरशी साडी, केसांची हेअरस्टाईल, त्याच्यावर एखादं फूल, गजरा, चंद्रकोर, सगळं किती उठून ठसठशीत, किती वेगळं वाटतं आणि फ्रेश वाटतं आपल्याला। म्हणून तर करायचे असतात हे सणवार। त्यामुळे मी हल्ली असा हा वेगळा विचार मुलांसमोर मांडत असते। पूर्वीच्या काळी लोकांना या सणवारांबद्दल कदाचित शास्त्रीय माहिती नसेल आणि तेव्हा आपण आपल्या मोठ्यांना प्रश्नही विचारत नव्हतो। त्यामुळे आपल्यापर्यंत आईनी सांगितलंय म्हणून हीच पद्धत होती। जसं जसं आपण खोलात जातो ना, तसे तसे या सगळ्या गोष्टी पटत जातात आणि गोष्टी रूपात सांगितलं ना की ते आवडतं। कारण गोष्ट ही बोर होत नाही। शास्त्र नुसतं सांगितलं ना तर ते कंटाळवाणं होऊ शकतं, पण तेच जर गोष्टी रूपात सांगितलं तर लोकांना, सामान्य लोकांना त्यांच्या बुद्धीला पटतं। आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, म्हणजे खरं तर शास्त्रज्ञांनी हेच सगळं कथांच्या रूपात, गोष्टींच्या रूपात आपल्याला सांगून ठेवलं। आता बघा, वर्षाची सुरुवात होते चैत्रात आणि आपण चैत्रात कडुनिंबाची पूजा करतो। वर्षाची सुरुवातच करताना आरोग्याची गुरुकिल्ली असणारी कडुनिंबाची कोवळी पानं खाऊन करावी, ही किती शास्त्रीय कल्पना आहे। पटतंय का? आता मुलांना आवडत नाही, आपण जर कडुनिंबाची पानं, जिरं आणि गूळ जर ठेचून दिलं तर खायला कटकट करतात, पण हे त्याचं कारण त्यांना सांगितलं तर पटतं बरं का? आणि मुलं थोडासा का होईना तो प्रसाद घेतात पण। उन्हाळ्याची सुरुवात असते, थंडीतून उन्हाळ्यात येताना ऋतू बदलाचा त्रास होऊ नये म्हणून हा साधा सोपा उपाय।
म्हणजे बघा, आता त्यानंतर औषध घ्यायची गरज फार कमी पडते. आणि शिवाय अतिशय नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार म्हणजे सोने पे सुहागा. अजून काय पाहिजे? आता मारे आपण म्हणतो ऑर्गॅनिक हर्बल पाहिजे. पण मग घरात ज्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत त्याकडे आपण का बरं दुर्लक्ष करतो? आपल्या घरामध्ये तुळस ही असतेच असते. तुळस ही इतकी औषधी आहे की दिवसाची सुरुवातही तुळशीची 2 पानं खाऊन करावी आणि संध्याकाळी दिवा पण तुळशीपाशीच ठेवावा, कारण तुळस ही संध्याकाळी देखील ऑक्सिजन सोडते. किती शास्त्र आहे, किती शास्त्र आहे. आपण विचार केला तर समजतं. आता बघ, काल झाली दीप अमावस्या, आषाढ अमावस्या. त्या दिवशी आपण घरातले सगळे दीप उजळवतो, त्यांची पूजा करतो आणि तमसोमा ज्योतिर्गमय असं म्हणत, म्हणजे फक्त बाहेरचा अंधार सारून उजेड यावा असं नाही, तर माझ्या मनातला अंधार पण मी दूर सारून तिथे ज्ञानाची ज्योत लावावी, हा विचार आहे त्यामागे. आणि आता इथून पुढे आषाढातनं श्रावणात प्रवेश होत असताना आपण म्हणतो ना, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे. ही अशी दिवसांची मालिका सुरू होते. म्हणजेच आता इथून पुढे थोडं आपल्याला आपल्या आहारात बदल करावे लागणार आहेत. आणि ही आषाढ अमावस्या आणि इथून पुढून हे जे चातुर्मास म्हणजे 4 महिने जे आपल्याला थोडंफार काही आपल्या आहार विहारात बदल करायचे, त्याची ही सुरुवात. आणि मी आता असं म्हणेन थँक्स गिव्हिंगची पण ही सुरुवात आहे. पहिला सण कुठला येतो? नागपंचमी. बघ ना, तेव्हा बायका त्या काळी माहेरी जायच्या, नटून थटून वारुळाला जायच्या, झोके खेळायच्या. आता यात फक्त नटणं आणि मेहंदी शिल्लक आहे, कारण बायकांना माहेरी जायलाही हा छोटा सण आता परवडत नाही आणि सगळेच जण शहरात राहतात, कोण जाणार वारुळाला, नाही का? त्यामुळे नटणं आणि मेहंदी अनेक गोष्टी काळाच्या ओघात संदर्भ देखील बदलत जातात, किंबहुना बदललेच पाहिजेत, पण मूळ समजून घेतलं पाहिजे. आता तू म्हणशील की ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे? अरे, आपला देश हा शेतीप्रधान देश आणि साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. त्याची पूजा केली तर काय चूक आहे? ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड असं म्हटलं की फार भारी वाटतं. पण मग या सणात कृतज्ञता आहे ती का बरं दुर्लक्ष करायची? आता त्या दिवशी तवा नाही ठेवायचा किंवा तेवढ्यासाठी गारुडी साप पकडतात, भाजी नाही चिरायची, ह्या सगळ्या काळानुरूप गोष्टी आहेत. पण सापाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात उणे का व्हावे? मला पटल्या त्या गोष्टी त्या पद्धतीने करते. मी कुठेही वारुळाला जात नाही, पण मी माझ्या देवघरातच सापांची रांगोळी काढते आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. झालं की थँक्स गिव्हिंग, ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. आषाढ अमावस्येनंतर आता नॉनव्हेज खायचं नाही ह्या विचारांनी किती अस्वस्थता येते, कुरकुर होते. पण विचार केला तर मग लक्षात येतं की ह्या दिवसात अनेक प्राण्यांचा विणीचा हंगाम असतो, म्हणून ही प्रथा पडली असणार. अजून एक कारण म्हणजे या दिवसात पचनशक्ती पण मंदावलेली असते. तसं तर आपली सिस्टीम ही डायजेस्टिव्ह सिस्टीम ही नॉनव्हेजसाठी नाहीच आहे. पण मग लक्षात कोण घेतो? आणि कोणत्याही गोष्टीची सवय म्हणजे व्यसन ते लागू नये म्हणून पण हा उद्देश असावा. ह्याच कारणामुळे कोळी लोक देखील ह्या दिवसांमध्ये मासेमारी करत नाहीत. समुद्र तसाही या दिवसात खवळलेला असतो, त्यामुळे समुद्रात जाणं हे धोक्याचंच असतं. आणि जो समुद्र आपल्या जगण्याचा आधार आहे त्याची जाणीव ठेवून त्याची पूजा करणं म्हणजे परत थँक्स गिव्हिंग, नाही का? कोळी लोक समुद्राची पूजा करतात, नारळ वाहतात, त्यांचं पोट आहे त्याच्यावर, त्यामुळे ते त्याची पूजा करतात. आता बघ, पूर्वी देवळं देखील गावाबाहेर असायची, लांब निसर्गाच्या सान्निध्यात असायची. या फुललेल्या श्रावणात तिथे दर्शनाला जाणं
म्हणजे ऑक्सिजन भरून घेणं आहे, नाही का? शिवाय तेव्हा स्त्रिया फारशा घराबाहेरही पडत नव्हत्या. या निमित्ताने त्या बाहेर पडायच्या, म्हणजे स्त्रियांची काळजी घेणं हा देखील उद्देश आहेच ना. आणि 4 मैत्रिणी एकत्र आल्या, सुखदुःखाची देवाणघेवाण झाली की मनं आपोआप मोकळी व्हायची, फ्रेश व्हायची. बायका एक नवीन उत्साह, नवीन एनर्जी घेऊन परत आपल्या रुटीनमध्ये यायच्या. आपलं भारतीय तत्वज्ञान खरोखर जगात भारी आहे बरं का. आता विषय निघालाच आहे बायकांचा, म्हणून एक विचार मांडावासा वाटतो. पूर्वी बायकांना 4 दिवस बाजूला बसवायचे. त्यामागे देखील त्यांची काळजी हाच विषय असेल असं मला वाटतं हं. कारण तेव्हा बायकांना खूप शारीरिक कष्टाची कामं होती घरामध्ये. जात्यावर दळायचंय, पाणी काढायचंय, भांडी घासायची, कपडे धुवायचेत, अशी अनेक कांडायचंय, अशी खूप कामं त्यांना घरामध्ये असायची. आणि ह्या सगळ्यातनं या 4 दिवसात त्यांना नक्की आराम तरी मिळायचा. कोरडी कामं करायच्या बसल्या जागी, पण तरीही आराम मिळायचा हे नक्की. आणि हो, स्पेस मिळायची रे स्वतःला. आजकालचीच ही संकल्पना नाही आहे. स्पेस तेव्हाही हवी असायची, 4 दिवसात मिळायची. छंद जोपासता यायचे. सगळ्या व्यापातून सुटका आणि मी टाईम मिळायचा. किती निवांत वाटत असेल त्यांना. तर ही माझी विचारांची बुलेट ट्रेन असे सण समारंभ आले की सुसाट सुटते. आणि त्याच्यातनं मला हे वेगवेगळे विचार, विषय सुचत जातात की जे आपण थोडा विचार केला आणि थोडं पटवून देण्याच्या पद्धतीने मुलांशी बोललं तर त्यांना नक्कीच आवडतं. आणि त्याच्यातून तेही थोडीफार बदल करतील सगळ्या पद्धतींमध्ये. पण एकूण त्यामागचा उद्देश, विचार हा त्यांनी लक्षात घ्यावा, हाच उद्देश असायला पाहिजे, नाही का? आणि त्यामुळे माझं इंट्रोस्पेक्शन होतं आणि मनामध्ये एक ज्ञानाची ज्योत लावायचा माझा हा प्रयत्न असतो, तो तुमच्यापर्यंत पोचवते आहे. बघा कसं वाटतंय. हळूहळू पुढचे सण, आत्ता तर मी फक्त नागपंचमीपर्यंत चाले, श्रावण नुकताच सुरू होतोय ना. नागपंचमी झाली आणि श्रावण पौर्णिमा झाली, नारळी पौर्णिमा, सागराची पूजा झाली. असेच सणवार पुढे पुढे येत जातात आणि त्याच्यातून नवनवीन विचार मनात येत जातात. येतील तसतसे तुमच्या पुढे व्यक्त होत राहील. सांगा कसं वाटतंय आणि तुमचेही काय विचार आहेत याबद्दल हे जरूर कळवा. पुन्हा पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत धन्यवाद.